मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे आहे, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे हे मात्र चुकीचे आहे. प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, आणि मनाचं वाढलं तर ध्यान, आणि धनाचं वाढलं तर दान. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. जशी शब्दकोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते, तशी आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. कुणालाही आपलं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे. सुख म्हणजे माणसाने स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी केलेल्या गोष्टी. समाधान म्हणजे इतरांच्या ही आनंद जाणून त्या दृष्टीने केलेला प्रवास असतो. एक काळ असा होता, कोणाला तुम्ही फक्त स्टेशनवर सोडायला गेलात तरीही माणसांचे डोळे पाणावत होते. आता स्मशानात सुद्धा डोळे ओले होत नाहीत. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा, कारण एक जुनी म्हण आहे, जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो. दुनिया का सबसे बेहतरीन रिश्ता वही होता है जहां एक हल्की सी मुस्कुराहट और छोटी सी माफी से जिंदगी दोबारा पहले जैसी हो जाती है. जीवन में ऐसे कई लोग होते हैं जिन्हें आप समय के साथ भूल जाते हैं, लेकिन ऐसे कुछ ही लोग होते हैं जिनके साथ आप समय भूल जाते हैं. उन्हें कभी भी नहीं खोना चाहिए.